विपणनाच्या विभिन्न बाबी याच्या विषयक या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। फिलिप कोटलर या विचारवंताच्या मते विपणनामध्ये फक्त वस्तू व सेवांचे विपणन अभिप्रेत नसून विभिन्न प्रकारच्या 10 बाबींचे विपणन अंतर्भूत आहे। बाजारपेठेमध्ये विभिन्न प्रकारच्या बाबींचे विपणन केले जाते। विपणन उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या अवस्थेत केवळ वस्तूंचे विपणन केले जात होते। नंतरच्या अवस्थेत सेवांचे विपणन सुरू झाले। आज विपणनामध्ये विभिन्न बाबींचे विपणन केले जाते। यामध्ये 10 बाबींचा समावेश होतो। नंबर 1, वस्तू। वस्तू ही सर्वात जुनी, मूळ व सर्वात जास्त चालणारी विपणनाची बाब आहे। यामध्ये भौतिक वस्तूंचा समावेश होतो। औद्योगिक वस्तू आणि उपभोग्य वस्तू अशा 2 प्रकारच्या वस्तूंचा समावेश यामध्ये होतो। औद्योगिक वस्तूंमध्ये यंत्रसामुग्री, कच्चा माल, हत्यारे, उपकरणे यांचा समावेश होतो। तर उपभोग्य वस्तूमध्ये अन्नपदार्थ, चप्पल, टीव्ही सेट, कपडे, फर्निचर यासारख्या घटकांचा समावेश होतो। नंबर 2, सेवा। विभिन्न प्रकारच्या सेवा ही विपणनाची दुसरी महत्त्वाची बाब होय। बस सेवा, विमान सेवा, हॉटेल, दुरुस्ती सेवा, हेअर ड्रेसिंग, वैद्यकीय सेवा, बँक सेवा, विमा सेवा, कायदेविषयक सेवा, व्यवस्थापन सल्ला यासारख्या सेवांचे विपणन हे केले जाते। सेवा ह्या स्वतंत्रपणे शुद्ध सेवा असू शकतात किंवा वस्तूसोबत सेवा अशा प्रकारामध्ये सुद्धा असू शकतात। हॉटेलामध्ये जेवणासाठी गेल्यानंतर जेवणाबरोबर वेटरची सुविधाही उपलब्ध होते। नंबर 3, प्रसंग। विपणनाच्या उत्क्रांतीमध्ये प्रसंगाचे विपणन ही आधुनिक बाब आहे। समाजामध्ये ॲग्रिकल्चर ट्रेड शो, कार शोज, रियालिटी शो, गायन कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, जादूचे कार्यक्रम, क्रिकेट वर्ल्ड कप, फुटबॉल वर्ल्ड कप यासारख्या कार्यक्रमाचे किंवा प्रसंगांचे आयोजन केले जाते। तर अशा प्रकारच्या शोजमध्ये तिकिटांची विक्री केली जाते आणि प्रेक्षकांना त्या प्रसंगाचा आनंद हा लुटता येतो। नंबर 4, मालमत्ता। वास्तव मालमत्ता व वित्तीय मालमत्ता अशा 2 प्रकारच्या मालमत्तेचे विपणन हे केले जाते। वास्तव मालमत्तेमध्ये प्लॉट, जमीन, शेतमळे, फ्लॅट, बंगले यासारख्या घटकांचा समावेश होतो। तर वित्तीय मालमत्तेमध्ये शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स पॉलिसी यासारख्या घटकांचा समावेश होतो। आजच्या आधुनिक विपणनामध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट विकणारे अनेक एजंट तुमच्या शेजारी किंवा गाव पातळीवरती सुद्धा असलेले तुम्हाला दिसून येईल। नंबर 5, माहिती। विभिन्न प्रकारची माहिती ही आधुनिक विपणनाची महत्त्वाची बाब आहे। विद्यार्थी वर्ग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, विद्यापीठ, कंपन्या, संशोधक, शिक्षक इत्यादींना अनेक प्रकारच्या माहितीची आवश्यकता असते। ही माहिती ती विकत घेत असतात। पुस्तकाच्या स्वरूपामध्ये विकत घेऊ शकतात, ऑनलाईन विकत घेऊ शकतात। म्हणजे माहितीचं मार्केटिंग मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे। आजच्या या टेक्नॉलॉजिकल वर्ल्डमध्ये टेलिकम्युनिकेशनमध्ये 3 महत्त्वाच्या कंपन्या काम करत आहेत। यामध्ये वोडाफोन आयडिया, भारती एअरटेल्स आणि रिलायन्स जिओ
ह्या कंपन्या ग्राहकांना डेटा विकण्याचं काम करतात. दुसऱ्या शब्दामध्ये माहिती विकण्याचं काम या कंपन्यांमार्फत केलं जातं. नंबर 6, संकल्पना. संकल्पनाचे विपणन ही विपणनाची सार्वत्रिक बाब झाली आहे. विभिन्न दुकानामध्ये भौतिक वस्तूचे विपणन होत असले तरी ग्राहक त्या भौतिक वस्तूमागे असलेल्या संकल्पनाच पसंत करत असतात व त्या उद्देशानेच ते वस्तू खरेदी करत असतात. उदाहरणार्थ फेअर अँड हँडसम या क्रीमची जाहिरात जी आहे ती शाहरुख खान मार्फत केलेली आहे. विशिष्ट क्रीम वापरल्यानंतर पुरुषांची जी त्वचा आहे ती फेअर बनते, अशा प्रकारचं वर्णन त्या जाहिरातीमध्ये केलेलं आहे. म्हणजे फेअर अँड हँडसम हा एक प्रोडक्ट आहे आणि त्याच्या पाठीमागं पुरुषाला फेअर बनवणं ही कन्सेप्ट आहे. नंबर 7, संघटना. आधुनिक वाणिज्यामध्ये काही कंपन्या आपल्या लौकिक प्रतिमांचे मोठ्या प्रमाणावर विपणन करतात. त्या संघटनांचे विपणन असे म्हटले जाते. उदाहरणार्थ टाटा सन कंपनी आहे जी आपल्या अनेक उत्पादनांचं विपणन टाटा या फॅमिली ब्रँड खाली करते. मग टाटा टी, टाटा कार, टाटा ट्रक, टाटा स्टील, टाटा सॉल्ट अशा अनेक टाटांची उत्पादनं आहेत जी संघटनेच्या नावावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं मार्केटिंग केलं जातं. त्याचबरोबर बिर्ला, फिलिप्स, टेल्को, राजमल, लखीचंद ज्वेलर्स, रिलायन्स यासारखे उद्योग समूह आहेत जे फॅमिली ब्रँडवरती बिझनेस करतात. नंबर 8, स्थळे. पर्यटकांना व उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी स्थळांचे विपणन ही संकल्पना उदयास आलेली आहे. हैदराबाद, बेंगलोर यासाठी IT शहरं आहेत. या IT शहरामध्ये जगातील IT उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी इंडियाज IT हब अशा प्रकारची जाहिरात केली जाते. त्याचबरोबर ग्राहकांसाठी विभिन्न प्रकारच्या सहलींचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्र भ्रमण, गुजरात भ्रमण, कोल्हापूर दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या गडांची मोहीम, गडांचं दर्शन, तर यासारख्या सहलींचं आयोजन केलं जातं. नंबर 9, व्यक्ती. आधुनिक बाजारपेठांमध्ये आजकाल व्यक्तीसुद्धा विपणनाच्या बाबी बनलेल्या आहेत. चित्रपटामधले हिरो, हिरोईन, स्पोर्ट्समन, स्पोर्ट्सवुमन यासारख्या व्यक्ती या विपणनाच्या बाब बनलेल्या आहेत. आपल्या देशामध्ये ॲपोलो हॉस्पिटल आहे. या ॲपोलो हॉस्पिटलमार्फत त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या हार्ट स्पेशलिस्ट किंवा हार्ट सर्जनची जाहिरात केली जाते. अर्थात संस्था आपल्याकडे असणाऱ्या व्यक्तीची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये करते. आणि नंबर 10, अनुभव. आधुनिक जगामध्ये अनुभवांचे विपणन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केले जात आहे. अमेरिकेमध्ये वॉल्ट डिझने हा एक बिझनेस मॉडेल आहे ज्यामध्ये लहान मुलांना, तरुणांना, इतरांना एन्जॉयमेंट करण्यासाठी त्याचबरोबर अनेक प्रकारचे अनुभव घेण्यासाठी संधी उपलब्ध होते. अनुभवाच्या विपणनामध्ये हॉर्स रायडिंग, रॉक क्लाइम्बिंग, जंगल सफारी यासारख्या घटकांचा समावेश होतो. हॉर्स रायडिंगमध्ये ग्राहकाला प्रत्यक्ष हॉर्स रायडिंगचा अनुभव मिळतो आणि ग्राहक हा अनुभव अशा प्रकारचा अनुभव विकणाऱ्या कंपन्यांकडून विकत घेत असतो. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, बाजारपेठेमध्ये फक्त वस्तू किंवा सेवांची विक्री किंवा विपणन होत नाही, तर प्रसंग, मालमत्ता, माहिती, आयडिया, स्थळे, व्यक्ती आणि अनुभव यासारख्या घटकांचं सुद्धा बाजारपेठेमध्ये मार्केटिंग केलं जातं. तर याला विपणनाच्या
विभिन्न बाबीचे विपणन असे म्हणतात. त्याच्यामध्ये भविष्यामध्ये भर पडण्याची शक्यता सुद्धा अधिक आहे.